विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट यूजी 2026 चा जो काही पेपर होता तो 3 मे रोजी या ठिकाणी झालेला आहे। हा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कट ऑफ संदर्भात खूप साऱ्या शंका आहेत। याच शंका आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये जर कालच्या पेपरचं जर आपण अनालिसिस केलं तर साधारणतः किती मार्क्स पर्यंत विद्यार्थ्यांना बीएमएस ला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकेल या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। यासाठी आपण नीट यूजी 2025 च्या जो काही कट ऑफ राहिलेला होता बीएमएस ऍडमिशनचा त्याचा अनालिसिस, त्याचबरोबर आपला प्रिडिक्टेड जो काही कट ऑफ आहे त्या दोन्हीचा आपण कंपॅरिझन आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकरच्या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि कट ऑफ संदर्भातील जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळेल। सुरुवातीला नीट यूजी 2026 चा जो काही कालचा पेपर होता तो पेपरची काही लेवल होती ती लेवल मीडियम स्वरूपाची होती। जो काही फिजिक्स होता तो मीडियम होता, बायोलॉजी लेंदी होता पण सोपा होता आणि केमिस्ट्री हा मीडियम स्वरूपाचा या ठिकाणी राहिलेला होता। त्याचं कंपॅरिझन आपण नीट यूजी 2025 च्या पेपर बरोबर जर केलं तर नीट यूजी 2025 चा जो काही पेपर होता त्याची लेवल खूप हार्ड होती। त्यामुळं गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये जो काही राऊंड 4 ला महाराष्ट्र राज्यातील 85% स्टेट कोट्याचा बीएमएस चं काही मेरिट राहिलं होतं ते मेरिट अशा पद्धतीनं होतं। ओपन साठी 294 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड शेवटमध्ये नीट यूजी 2025 मध्ये बीएमएस ला ऍडमिशन मिळालेलं होतं। ओबीसी साठी 290 मार्क्स मध्ये, एससीबीसी साठी 284 मार्क्स मध्ये राऊंड 4 ला ऍडमिशन या ठिकाणी कॅन्डिडेटला मिळालेलं होतं। एनटीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्याला 274 मार्क्सवर या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं। एनटीडी कॅटेगरीतील विद्यार्थ्याला 279 मार्क्सला या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं। ईडब्ल्यूएस चा जो काही कट ऑफ होता तो कमी राहिलेला होता, कारण की मराठा समाजातील विद्यार्थी हे ईडब्ल्यूएस मधून एससीबीसी मध्ये गेल्यामुळे ईडब्ल्यूएस मधलं कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे 271 मार्क्स मध्ये ईडब्ल्यूएस ला राऊंड 4 मध्ये बीएमएस ला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं। त्याचबरोबर एनटीबी साठी 270 मार्क्सचा कट ऑफ राहिला होता। व्हीजे साठी 282 मार्क्स या ठिकाणी कट ऑफ राहिला होता। एससी साठी 269 मार्क्स या ठिकाणी कट ऑफ राहिला होता आणि एसटी साठी 230 मार्क्सचा कट ऑफ या ठिकाणी राहिला होता। नीट यूजी 2025 मध्ये एक्झाम लेवल हार्ड होती, त्यामुळे कट ऑफ या ठिकाणी कमी राहिला होता। ही जी नीट यूजी 2025 ची एक्झाम आहे ती साधारणतः 22,09,318 विद्यार्थ्यांनी दिलेली होती। त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण नीट यूजी 2025 चा जो काही प्रिडिक्टेड कट ऑफ आहे, जो काही क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करून जो काही कट ऑफ काढला आहे तो साधारणतः या मार्कापर्यंत राहणार आहे। म्हणजे जे काही आता आन्सर कीज येत आहेत त्या आन्सर कीच्या मार्कानुसार ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स ह्या रेंजमध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांनी निश्चित राहायचं आहे त्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये बीएमएस चं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये ओपन साठी ज्या विद्यार्थ्यांचे 314 मार्क्स येत आहेत, ओबीसी साठी ज्या विद्यार्थ्यांना 300 मार्क्स आता टेस्ट सिरीजच्या आन्सर कीज नुसार येत आहेत, एससीबी साठी 304 मार्क्स असणारे विद्यार्थी यांनी या ठिकाणी आता निश्चित राहायचं आहे। एनटीसी साठी ज्या विद्यार्थ्यांना 290 मार्क्स या ठिकाणी मिळत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळू शकतं। एनटीडी साठी 292 मार्क, ईडब्ल्यूएस साठी 282 मार्क, एनटीबी साठी 290 मार्क, व्हीजे साठी 292 मार्क, एससी साठी 272 मार्क आणि एसटी साठी 250 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये नीट यूजी 2026 च्या एक्झाम वरून ऍडमिशन मिळू शकतं। हे रेग्युलर मेरिट बेस्ड ऍडमिशन असतं, ह्याच्यामध्ये आपण स्पॉट राऊंडला कन्सिडर करत नाही। हा आपला प्रिडिक्टेड कट ऑफ आहे। हा कट ऑफ आपण जे काही नीटची एक्झाम आहे त्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस नुसार या ठिकाणी बनवलेला आहे। नीट यूजी 2025 ची जी काही एक्झाम दिली होती ती साधारणतः 22,05,035 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेली होती। ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना 300+ मार्क्स पडत आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन मिळण्याचे दाट चान्सेस या ठिकाणी आहेत। सीट दरवर्षी वाढत राहतात, त्यामुळं काही कॉलेजेस हे 4थ्या राऊंड नंतर सुद्धा बीएमएस ला महाराष्ट्रामध्ये ऍड होऊ शकतात। त्यामुळे जे विद्यार्थी 300 पेक्षा कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा होप्स या ठिकाणी सोडायचे नाहीत। यासाठी
अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुमचा नीट यूजी 2026चा जो काही एक्झाम नंतरची जी काही काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती काउन्सिलिंग प्रोसेस तुम्ही या ठिकाणी सुरळीत करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.